गर्भवती स्त्रियांनी वडाची पूजा करावी किंवा नाही करावी, मासिक धर्म असेल, सूतक असेल तर काय करावं, उपवासाला काय खावं, काय खाऊ नये आणि उपवास कधी सोडावा, या सर्व प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा. बघा, 21 जून म्हणजे शुक्रवारच्या दिवशी वटपौर्णिमा आहे. वटपौर्णिमेचे नियम प्रत्येक भागामध्ये वेगवेगळे आहेत. म्हणजे काय खायचं आणि काय खायचं नाही याचे सुद्धा नियम वेगवेगळे आहेत. तर गर्भवती स्त्रिया जर असतील तर अशा व्यक्तींनी पूजा कधीपर्यंत करावी हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न येतो. जर तुम्ही गर्भवती असाल आणि तुमचा 6वा महिना झालेला असेल, 7, 8, 9 असा यापैकी कोणताही महिना चालू असेल तर अशावेळी गर्भवती महिलांनी वडाची पूजा करू नये. कारण वडाला फेऱ्या मारणं योग्य मानलं जात नाही. याच्या अगोदर म्हणजे तुम्हाला 3रा 4था महिना असेल तर तुम्ही गर्भवती असाल तरीसुद्धा वडाची पूजा करू शकता. त्याच्यानंतर जर तुमच्याकडे अगदी छोटं बाळ असेल, 1 महिना झालेला असेल, 1.5 महिना झालेला असेल, अशावेळी तुम्ही त्या बाळाला घेऊन वडाच्या पूजेसाठी नाही जाऊ शकत. तर अशावेळीसुद्धा तुम्ही जर वडाची पूजा नाही केली तरीसुद्धा हरकत नाही. कारण आपल्या सर्वांना माहीत आहे की अशा सिच्युएशनमध्ये कोणतीही महिला कुठे जाऊ शकत नाही किंवा मुलाला घेऊन, बाळाला घेऊन तिने काय करावं असं बऱ्याच वेळा प्रश्न पडतो. उपवास कसा करावा? तर गर्भवती असाल आणि त्याचबरोबर डिलिव्हरी झालेली असेल, अशावेळी तुम्हाला उपवास करणं शक्य नसेल तर उपवास केला नाही तरीसुद्धा चालेल. फक्त जे तामसिक पदार्थ असतात तर त्यांचं सेवन करायचं नाही. आपल्या सर्वांना माहीत आहे, आपल्या हिंदू धर्मामध्ये असंच म्हटलं जातं की हा उपवास जो आहे तो पतीच्या दीर्घायुष्यासाठी केला जातो. पण उपवास करणं म्हणजे काय की तामसिक पदार्थांचं भोजन न करणं किंवा तामसिक पदार्थ न खाणं इतकं जरी आपल्याला जमलं तरीसुद्धा ते चांगलं आहे. कारण उपवासामध्ये जे पदार्थ आपण खातो त्याने कधीकधी गर्भवती महिला असतील किंवा मग ज्या महिला नुकताच बाळाला जन्म दिलेला असेल ज्या महिलेने, अशा महिलेने ते पदार्थ खाल्ल्यानंतर तिला जर त्याचा त्रास होणार असेल किंवा नुकतंच बाळाला दूध जाणार नसेल तर अशावेळी आपण हा उपवास करून काही उपयोग होत नाही. म्हणजे बाळाचे हाल होतात, आईचे हाल होतात आणि गर्भवती असाल तर अशावेळीसुद्धा आपल्याला त्रास होऊ शकतो. आणि या कारणांमुळे तुम्ही उपवास नाही केला तरीसुद्धा चालेल, फक्त तामसिक पदार्थांचं सेवन या दिवशी करू नये. त्याच्यानंतर मासिक धर्म किंवा मग सूतक आलं तर काय करावं? आता मासिक धर्म असेल, पौर्णिमेचा दिवस असतो. आपल्या सर्वांना माहीत आहे की पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला छान असं आपल्या घरामध्ये साफसफाई करून मस्त देवीची पूजा करायची असते. त्याचबरोबर बऱ्याच जणी सत्यनारायण पूजा करतात. बऱ्याच जणांच्या बऱ्याच प्रकारच्या पूजा पौर्णिमेच्या दिवशी असतात. आपल्या घरातील देवसुद्धा आपण स्वच्छ करतो, त्यांना छान गंध वगैरे लावतो, फुलं अर्पण करतो आणि छान अशी पूजा आपल्याला करायची असते. आपला मुख्य दरवाजा सजवतो. पण जेव्हा तुमचा मासिक धर्म असतो किंवा मग सूतक असतं तर मासिक धर्म आणि सूतक या कालावधीमध्ये आपल्याला पूजा करता येत नाही. म्हणजे देवघरातील देवांची सुद्धा आपण पूजा करू शकत नाही. जर तुमच्या घरामध्ये असा पुरुष असेल की जो पूजा करू शकेल किंवा दुसरी एखादी स्त्री असेल तर तुम्ही तिच्याकडून तुमच्या घरातली पूजा करून घ्या. पण प्रश्न येतो तो म्हणजे वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला वडाच्या झाडाची पूजा करायची असते. मासिक धर्म असेल आणि सूतक असेल तर या 2 गोष्टींमध्ये तुम्ही वडाच्या झाडाची पूजा नाही करू शकत. मग अशावेळी काय करावं की वडाच्या झाडाची पूजा करायची नाही, पण मग काय करायचं नक्की, की कोणत्या पद्धतीने आम्हाला ह्या वटपौर्णिमेचं जे सुख आहे किंवा जे फळ आहे ते मिळेल? तर वटपौर्णिमेच्या दिवशी जर तुम्हाला मासिक धर्म किंवा सूतक असेल तर अशावेळी तुम्ही वटपौर्णिमेची जी कथा आहे ती यूट्यूबवरती तुम्ही ऐकू शकता. हे एकच करू शकता आणि दिवसभर माता लक्ष्मीचा कोणताही जप जो आहे तो करू शकता. भगवान विष्णूंचा कोणताही एखादा जप जो आहे तो करू शकता. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, उपवास तरीसुद्धा आपल्याला करायचा आहे. म्हणजे तुमचा मासिक धर्म असेल, सूतक असेल तरीसुद्धा तुम्हाला उपवास करावा लागतो. फक्त गरोदर असाल आणि किंवा मग नुकताच बाळाला जन्म दिलेला असेल तर अशावेळी तुम्ही उपवास नाही केला तरीसुद्धा चालेल. उपवासाला काय खावं आणि काय खाऊ नये असा एक प्रश्न असतो. बघा, प्रत्येकाकडे उपवास करण्याच्या पद्धतीसुद्धा वेगळ्या आहे. काही जणांकडे फक्त फलाहार केला जातो, काही जण निर्जळी उपवास करतात. पण असं करू नका शक्यतो, कारण आपल्या शरीराला इतका त्रास देणंही योग्य नाही. आणि काही जण जे असतात ते त्यांच्याकडे पूर्णावरणाचा स्वयंपाक बनवला जातो. जेव्हा वडाची पूजा होते त्यावेळी वडाला नैवेद्य दाखवला जातो, म्हणजे वडाच्या झाडाला, आणि त्याच्यानंतर तो म्हणजे ते पुरणपोळीचा स्वयंपाक जो आहे तो खाल्ला जातो.
तर अशा पद्धतीने सुद्धा काही लोकांकडे उपवास होतो. काही लोकांकडे वटपौर्णिमेचा पूर्ण दिवस आणि रात्रीसुद्धा उपवास असतो आणि हा उपवास दुसऱ्या दिवशी सोडवला जातो. तुमच्याकडे ज्या पद्धतीने उपवास केला जात असेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. आता काहींकडे वडाची पूजा झाल्यानंतर लगेच उपवास सोडला जातो, तर तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा करू शकता. पूर्णावरणाचा छान नैवेद्य बनवा. नैवेद्य आपल्या घरातील देवांना, वडाच्या झाडाला तुम्ही जाणार असाल तर वडाच्या झाडाला आणि त्याचबरोबर घरातील देवांना दाखवा आणि याच्यानंतर तुम्ही उपवास सोडला तरीसुद्धा चालेल. आता काही भागांमध्ये साबुदाणा खिचडी खाल्ली जाते. कारण काय असतं की काही भागांमध्ये उपवास सकाळी आणि रात्रीसुद्धा केला जातो. मग अशा कालावधीमध्ये स्त्रिया ज्या असतात त्या अगदीच दिवसभर उपवाशी आणि संध्याकाळी पण उपवाशी असं नाही राहू शकत आणि या कारणामुळे त्या भागांमध्ये साबुदाणा खिचडी जी आहे ती खाल्ली जाते. आता आपल्या प्रथा किंवा आपली आई ज्या पद्धतीने उपवास करत आलेली आहे त्या पद्धतीने तुम्ही सुद्धा उपवास करायचा आहे. उपवास कधी सोडायचा हा जो प्रश्न आहे तो सगळ्यांकडेच असतो आणि बऱ्याच जणी ज्या आहे त्या वडाची पूजा झाली की लगेच उपवास सोडतात. जोपर्यंत वडाची पूजा करत नाही तोपर्यंत आपण उपवास करायचा, नंतर सोडून द्यायचा आणि त्यावेळी पूर्णावरणाचा स्वयंपाक बनवला जातो. उपवास सोडवण्यासाठी आपण काहीतरी खास असं बनवतच असतो, तर ते काहीतरी खास असं बनवा आणि डाळ भात जो असतो किंवा सार भात याने तुम्ही उपवास जो आहे तो सोडू शकता किंवा रसपोळीने तुम्ही उपवास जो आहे तो सोडू शकता. आता हे पूर्णतः ज्याच्या त्याच्या पद्धतींवरती डिपेंड करतं. तर अशा पद्धतीने हे नियम आहेत की मासिक धर्मामध्ये, सुतकामध्ये कसा उपवास करायचा, कसं व्रत करायचं. आय होप ही दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.